राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पवारांना भेटणार असल्याची बातमी येते। सिल्वर ओकवरती ही भेट होणार असल्याची माहिती सध्या मिळते। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गिरीश, अचानकपणेच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। नेमकं या भेटीचं कारण काय घडतंय महायुतीच्या गोटात, महाविकास आघाडीच्या गोटात? गिरीश, माझा आवाज येतोय? तर काही कारणास्तव गिरीश, आपण पाहतोय की अचानकच उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळतंय। नेमकं या भेटीचं कारण काय? महाविकास आघाडीच्या गोटात घडतंय तरी काय? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दुपारी 1 वाजता सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतील। काही दिवसांपासून चर्चा होती महाविकास आघाडीमध्ये, आता काही राहिलेलं नाही किंवा विसंवाद आहे अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। त्यावर शरद पवारांनी देखील माहिती देताना सांगितलं होतं की मी काही दिवसातच नेत्यांची एक बैठक बोलवेन किंवा नेत्यांसोबत चर्चा करेन आणि त्याच अनुषंगाने ही भेट असल्याचं बोललं जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विशेष करून मुंबई महानगरपालिका, उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा जोरदार आहेत। त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली आणि याशिवाय शरद पवारांनी देखील त्यांची बारामती आणि इंदापूर या पालिका निवडणुका आहेत त्या आम्ही स्वबळावर लढू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे। अशा स्थितीत महानगरपालिका असतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडी एकजूट आहे का, एकत्र आहे का, यावरून बऱ्याचशा चर्चा होत आहे। कारण विधानसभेचा निकाल लागल्यानंतर कोणतेच नेत्यांची भेट झाली नाही। आपण पाहतोय की सगळ्यांना वेध लागले आहे ते महापालिकेचे आणि त्यातच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेनेनं स्वतः स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। त्यानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडी झाली का असा प्रश्न आहे आणि त्याच संदर्भात ही भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। तर एकीकडे महाविकास आघाडीच्या गोटात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, तर तिकडे महाविकास आघाडीकडून महायुतीला टार्गेटही केलं जात आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय, जे आता चर्चेचा विषय ठरतंय। शिंदेंची गरज संपली आहे असं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असाच दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर खासदार संजय राऊतांनी सुद्धा वडेट्टीवारांच्या याच विधानाला दुजोरा दिलाय। एवढंच नाही तर उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा सुद्धा राऊतांनी केलाय। उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। उद्याचा शिवसेनेचा नवा उदय, तिसरा, तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचे निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। एकीकडे खासदार संजय राऊतांनी उदय सामंत यांच्याबद्दल मोठा दावा केलाय, तर दुसरीकडे त्यांनी एकनाथ शिंदेंना टोलाही लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राग आला की ते दरेगावात जाऊन बसतात असा टोलाच संजय राऊतांनी लगावलाय। तर शिंदे कायम अस्वस्थ आत्मा आहेत, त्यांनी आता महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला हवं असा सल्ला सुद्धा राऊतांनी दिलाय। आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात। पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात। सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे। त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होते नागा साधूंबरोबर।
पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सेनेला टार्गेट केलं जात आहे, तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता विकोपाला गेल्याचं कळत आहे. राजकीय अस्त झाला तरी सुद्धा चालेल, पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद हे स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवेंनी दिलाय आणि या संदर्भात नाराजी त्यांनी वरिष्ठांना कळवल्याचंही सांगितलं आहे. अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही भरत सीटनं सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं. तर वडेट्टीवार संजय राऊत या दोघांनी सुद्धा उदय सामंत यांना लक्ष केल्यानंतर आता उदय सामंतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे आणि माझ्यात कुणी वाद निर्माण करू नये, शिंदे आणि माझे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत असं उदय सामंतांनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्हली प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांचं वक्तव्य हे राजकीय बालिशपणा असल्याचं सामंत म्हणालेत. नेमकं सामंत म्हणाले काय, आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात. दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील. मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं अशाच अनेक राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडतायत आणि या सगळ्यांचाच आता आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्यानं ते आपल्या गावी गेल्याचं कळत आहे आणि त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच गिरीश महाजन हे देखील दरेगावी जाणार असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र गिरीश महाजनांनी हे वृत्त फेटाळलंय. आपण स्वतः किंवा बावनकुळे सुद्धा दरेगावी जाणार नसल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली आहे. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता. उदय सामंतांकडे 20 आमदारही आहेत, पण एकनाथ शिंदे वेळीच सावध झाले असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले सुद्धा आग्रही आहेत, तर तटकरेंची जी नियुक्ती करण्यात आली होती त्याला स्थगिती देण्यात आली आहे. बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनात ती इच्छाच बोलून दाखवली आहे. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंद झाला असता असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे. पालकमंत्रीपदाच्या वादावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय. आज पालकमंत्री तर उद्या उपमुख्यमंत्रीही बदलतील अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे. आता जनताच सरकारला स्थगिती देईल असं वडेट्टीवार म्हणालेत. भांडा सौख्य भरे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेत अनेक गोष्टी चुकीच्या झाल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 719 उमेदवारांचे नामांकन अर्ज योग्य ठरवण्यात आले असून दिल्लीत तिरंगी लढत होती आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. महाकुंभासाठी प्रयागराज संगमाजवळ 7व्या दिवशी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पवित्र स्नानासाठी श्रद्धाळू भाविक कडाक्याच्या थंडीतही कुंभस्नान करतायत. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशानं घट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात तापमानात प्रचंड चढउतार होत असल्यानं आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादर पाहायला मिळते. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्यानं किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या वर सरकलाय. राज्यात मुख्यतः कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. प्लास्टिकचे वाढते दुष्परिणाम पाहता पालिकेनं कंबर कसलेली आहे. आजपासून महापालिकेची वॉर्ड स्तरावरती विशेष मोहीम सुरू होतीये. बाजार दुकानांत बंदी घातलेलं प्लास्टिक आढळलं तर पहिल्यांदा 5, दुसऱ्यांदा 10 आणि तिसऱ्यांदा 25 हजारांचा दंड लावला जाणार आहे. चौथ्या वेळी मात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती आहे आणि या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 21 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून अर्ज भरता येतील. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. पुण्यात 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्यानं डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली आहे. पल्लवी फडतरे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. कुलदीप सावंत असं फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीनं विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्येच आपलं आयुष्य संपवलं. अंबरनाथमध्ये एका भरधाव कारनं बाईकवरून जाणाऱ्या महिला डॉक्टरला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. कल्याण बदलापूर मार्गावरती चिखलोली परिसरात हा अपघात झाला. डॉक्टर रेश्मा सिद्धार्थ वर्मा असं जखमी महिलेचं नाव आहे. अपघातानंतर कार चालक फरार झालाय. अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिडलेल्या टोळक्यानं पानटपरी चालकाला बेदम मारहाण केली आहे. उल्हासनगरमधील ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. सुनील प्रजापती, अनिल प्रजापती आणि सागर विश्वकर्मा या तिघांनी सिगरेट घेतली आणि पैसे न देता तिथून निघून जाऊ लागले. त्यामुळे पानटपरी मालकानं पैसे मागितले आणि त्यावरती चिडून या तिघांनी टपरी मालकाला मारहाण केली आहे. अमरावतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना समोर आली आहे. अमरावती शहरातील नंदा मार्केट फुटपाथवरती झोपलेल्या 2 निराधार वृद्धांना तिघांनी अमानुष मारहाण केली आहे. काठीनं मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटकही केली आहे. भोरजवळ मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावच्या हद्दीत 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय. अपघातात दुचाकीस्वारही जखमी झाल्यानं उपचारासाठी निघून गेला. या प्रकरणी अज्ञातावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेलापूर ते पेंधर मेट्रोचं 20 जानेवारीपासून सुधारित वेळापत्रक लागू केलं जात आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार दर 10 मिनिटांनी आता मेट्रो धावणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार वेळापत्रकात हा बदल करण्यात आल्याचं सिडकोनं स्पष्ट केलंय. राज्य परिवहन महामंडळात निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती मिळते. 1310 गाड्या भाडेतत्वावरती घेण्याचं ठरलं होतं. मात्र संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी चौकशी समितीला केली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे आणि यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण पडत असून वाहतूक सेवा देताना अनेक अडचणीही येत आहेत. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी उद्यापासून पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळेच 21 ते 24 जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाहीये. ज्योतिबाची उत्सव मूर्ती कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. स्वामी विवेकानंद यांची 162वी जयंती हिवरा आश्रम इथे साजरी करण्यात येते. 3 दिवसीय महोत्सवात महत्त्वाचा कार्यक्रम तो महाप्रसादाचा असतो आणि यात 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि 100 क्विंटल वांग्याची भाजी असणारे मंगळवारी या महाप्रसादाचं वितरण होईल.
ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकलाय. सोशल मीडिया अकाउंटवरती नीरजनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात नीरज चोप्रानं आयुष्याचा नवीन अध्यायानं केली आहे. सोशल मीडियावरती नीरजने लग्नाचे फोटोही शेअर केलेत. गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी प्रमाणेच आता महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याची घोषणा केली आहे. राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात प्रमाणेच इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापुर लंदन जैसा कुछ यहाँ पे बने जब स्टेट ऑफ द आर्ट इंफ्रास्ट्रक्चर हो, एक बहुत ही ज्यादा लिबरल और बहुत ही ट्रांसपेरेंट रेगुलेटरी एंड ऑलरेडी सैचुरेटेड मुंबई. यानंतर बातमी थेट अमेरिकेतून आहे. तुम्हाला रात्रीच्या एका जेवणासाठी जास्तीत जास्त किती खर्च येईल? तुम्हाला 9 कोटी लागतील असं कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. मात्र हे खरं आहे, कारण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या डिनरला 9 कोटी रुपये मोजावे लागलेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पॉलिटिक्सची अमेरिकेत आता जोरदार चर्चा आहे. देणगीदारांना व्हाईस प्रेसिडेंट JD व्हॅन्स यांच्यासोबतच्या डिनरसाठी 2 तिकीटं मिळाली, तर ट्रम्प यांच्यासोबतच्या कॅन्डल लाईट डिनरसाठी 6 तिकीटं मिळाली. या डिनर ऑफरमधून 2000 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आणि यानंतर आता सगळ्या जगासाठीच आनंदाची अशी बातमी आहे. इस्रायल आणि हमासनं गाझा पट्टीत युद्धविरामाची घोषणा केलेली आहे. गाझा पट्टीत आता शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. हमासनं 3 इस्रायली ओलितांना सोडलाय, तर डोरोन स्ट्रेनबेचर, रुमी गोनॉन आणि एमिली डमारी अशी या ओलिसांची नावं आहेत. हमासनं या 3 ओलिसांना इस्रायली संघटनेच्या रेड क्रॉसकडे सुपूर्द केलाय. युद्धविरामानंतर आता गाझा पट्टीत बॉम्ब वर्षाव थांबलाय. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिम जिल्ह्यात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा हर घर जल योजनेअंतर्गत जल जीवन मिशनचं काम संथ गतीनं सुरू आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या 741 योजनांपैकी केवळ 216 योजना पूर्ण झाल्यात. यामुळे नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार का असा प्रश्न आहे. यवतमाळमध्ये महिलांमध्ये बंदुकीची क्रेज काहीशी जास्तच पाहायला मिळते. आत्मसंरक्षणासाठी 796 जणांनी शस्त्र परवाना घेतलाय. गृह विभागानं या परवान्यांचं नूतनीकरण केलंय. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 15 महिलांकडे बंदूक असल्याची नोंद आहे. दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय. या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. चित्रपटाचे दिग्दर्शक दीपांकर प्रकाश यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात 3 दिवसांत 2 चिमुकलींवरती अत्याचाराच्या घटना घडल्यात. या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदचं आवाहन सर्व पक्षीयांच्या वतीनं करण्यात आलं. दोन्ही घटनेतील नराधम आरोपीवरती कठोर कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहर बंदची हाकही देण्यात आली. नंदुरबार शहरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जमावानं जोरदार दगडफेक केली होती. यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या होत्या. पोलिसांनी आता दंगलखोरांची धरपकड सुरू केली आहे. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलंय. वेंगुर्ले तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डॉक्टर अनंत आजगावकर यांनी लाल भेंडीचं झाड विकसित केलंय. 20 फूट 2 इंच इतकं उंच हे झाड विकसित करून नवीन विक्रमाची त्यांनी नोंद केली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदही झाली आहे. सिंधुदुर्गात शेत जमिनीवरती आणि बांधावरती जांभळी मंजिरी बहरली आहे. या सुगंधी फुलांचा सर्वत्र दळवळ पसरलाय. तर निसर्गाचा हा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक आणि निसर्गप्रेमी गर्दीही करतात.
या जांभळ्या मंजिरीची मनमोहक फुलं पाहून जणू जांभळी शाल पांघरल्याचंच वाटतंय. बांगलादेशनं खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर सुद्धा 15 वरून 5% करण्यात आलाय. बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील अशी शक्यता आता वर्तवली जाते. CCI कडून यवतमाळ जिल्ह्यात 15 केंद्रांवरती 12,65,000 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांचे 8 कोटींचे चुकारे CCI कडे थकलेत. पुढील आठवड्यात हे चुकारे अदा केले जातील असं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकाला फटका बसतोय. सकाळच्या सुमारास पडणारं दव, ढगाळ वातावरण, दुपारी वाढलेला उन्हाचा पारा याचा परिणाम कांद्यावरती होतोय आणि म्हणून कांद्यावरती करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे. घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे. आवक कमी झाल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढही झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. धाराशिवमध्ये पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. असं असताना आता चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारनं प्रति लिटर दुधाला 60 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक करतायत. बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र 2 दिवसांपासून बारदाना अभावी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांना केंद्रावरच रात्रीचा मुक्काम करावा लागतोय. तर काही शेतकरी आपला माल खरेदी केंद्रावरती न नेता त्याला बाजारात कमी भावात विकतात. रब्बी हंगाम संपत आला तरी सुद्धा बुलढाण्यातील केवळ 7% शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचं वाटप झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा अमोल रिंढेंनी दिलाय. जिल्ह्यात एकूण 700 कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10,000पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आहेत. सर्वाधिक बांगलादेशी हे एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय. सिल्लोडमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या 5,000पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. बुलढाण्याच्या ब्राह्मण चिकना गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा अपघात झालाय. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात 6 ते 7 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीबी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आणि यानंतर आता मुंबईमधून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते. मरीन ड्राईव्हच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळलाय. 60 वर्षीय महिलेचा हा मृतदेह आहे. विनती मेहता असं मृत महिलेचं नाव असल्याचं कळत आहे. 27व्या मजल्यावरील खोलीत हा मृतदेह आढळल्यानं आता खळबळ माजली आहे. अत्यंत मोठी अशी बातमी आहे. मुंबईमधील सर्वात मोठं हॉटेल म्हणून ट्रायडंटला ओळखलं जातं आणि याच ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या महिलेचा मृतदेह आढळलाय. 60 वर्षीय ही महिला असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट आहे. यानंतर पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिमच्या रिसोड हिंगोली मार्गावरती रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकाच ठिकाणी 2 अपघात झालेत. या अपघातात 12 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर आहेत. जखमींमध्ये 7 महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना रिसोड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय. नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षानं मोटरसायकल स्वाराला धडक दिली. यानंतर वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली. छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझोन मॉल समोरील हंफीज मोबाईल शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडलंय. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून 39,88,848 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केलाय. सिडको MIDC पोलीस आता चोरांचा शोधही घेत आहेत.
काँग्रेसच्या गोटातून एक अत्यंत मोठी बातमी येते. बातमी आहे राहुल गांधींच्या संदर्भात. राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टानं ट्रायल कोर्टाला पुढील सुनावणीपर्यंत कारवाई करण्यास स्थगिती दिलेली आहे. झारखंडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला चालवला होता. रांचीच्या ट्रायल कोर्टात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. कोर्टानं नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी सुद्धा दिलाय. एकंदरीतच ही मोठी बातमी आपण पाहतोय. राहुल गांधींच्या संदर्भात ही मोठी बातमी आहे. राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. झारखंडमधल्या मानहानी खटल्यात त्यांना हा दिलासा मिळालाय. रांचीच्या ट्रायल कोर्टात मानहानीचा खटला चालू होता, मात्र त्यालाच आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. तर काही कालावधी सुद्धा राहुल गांधींना या संदर्भात दिला आहे. आपलं म्हणणं पुढील सुनावणीपर्यंत त्यांना कारवाई करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. तर आपलं म्हणणं सादर करण्यासाठी त्यांना वेळही वाढवून दिलाय.